बाबा तेव्हा इथं काम करत होते राबणीचं, त्यांच्या अंगावर सुद्धा येऊ शकत होतं. नमस्कार दोस्तों, मैं संदीप कुमार इस समय मैं मौजूद हूँ मुंबई नासिक के मार्ग के ठीक करीब, जहाँ आपको बता दें कि ये पिंपरनेर और पिंपला ग्राम पंचायत का बॉर्डर है। विशेष तौर पर बता दें कि आज यहाँ पर जो है जमीन का विवाद हम आपके सामने रख रहे हैं कि जहाँ पे मैं मौजूद हूँ 2 एकड़ 10 गुंठा 1 गुंठा ये जगह है। और इस जगह में आप तस्वीर में देख सकते हैं कि यहाँ पर भूमि बोर्ड का कंस्ट्रक्शन का काम चालू है, यानी कि भरने का काम चालू है। लेकिन इनका जो मिट्टी है वो बाकायदा आप देख सकते हैं कि ये जो जूना सर्वे नंबर 157 और अभी का जो सर्वे नंबर है 68, इसमें जो है उनकी मिट्टी जो है पूरी आती हुई नजर आ रही है। और बता दें कि इस मिट्टी का यहाँ जब जमीन पे उनके आना शुरू हुआ तो यहाँ के जो जमीन मालिक है सुरेखा सुतार, जो कि बता दें कि ये जमीन की मालिकिन है, उन्होंने विरोध करना शुरू किया। लेकिन इनका जो आरोप है कि वो इनका कहना यह है कि जबरन जो है मिट्टी यहाँ पर डाल रहे हैं। विशेष तौर पर इन सभी बातों को लेकर हमने सुतार परिवार से बातचीत की, जो जमीन मालिक है उनसे बातचीत की, तो उन्होंने अपने वक्तव्य में खासकर गंभीर आरोप लगाया भूमि वर्ल्ड के जो प्रोप्राइटर हैं उनके ऊपर कि वो जबरन जो है यहाँ पर हमारी जमीन कब्जा कर रहे हैं। उन्होंने महाराष्ट्र के सीएम, डिप्टी सीएम से गुहार लगाई, मदद की गुहार लगाई, पुलिस प्रशासन से मदद की गुहार लगाई। उनके आपको बता दें कि सुरेखा सुतार के सुपुत्र जो है मंदार सुतार, इन्होंने भी हमारे चैनल से बातचीत की, काफी भावुक हुए, क्या कुछ कहा खासकर इस जमीन के विवाद को लेकर, आइए सुनते हैं। मी सुरेखा अनंत सुतार, आम्ही जमीन माझ्या नावावर आहे। सिनियर सिटीजन आहे। आमचं कुटुंब सहित आम्ही इथे राहतोय। आम्ही शेतामध्ये भात वगैरे पिकवतो। जमीन मध्ये विहीर बांधलेली, आमची रूम बांधलेली आहे इकडे। आणि तरी पण आता इकडे प्रकाश पटेलचं काम चालू आहे। ते शेजारी तो भरणी करते, पण सर्व भरणी आमच्या ह्याच्यात लोटू राहिलाय। जबरदस्तीने बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे। ही जमीन आम्ही 2004 साली साठी कराराने विकत घेतलेली आहे व 2004 पासून आमच्याकडे या जमिनीचा कब्जा देखील आहे। आम्ही इकडे विहीर सुद्धा खणलेली आहे तेव्हाच, आणि या विहिरीतलाच आम्ही पाणी सुद्धा घरी वापरतो। इकडे आम्ही एक खोली सुद्धा बांधलेली आहे 10 बाय 10 इथं पक्क कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। आणि 2004 पासून आमच्याकडे पूर्ण पोझिशन आहे। आम्ही इथं पीक काढतो भाताचं, आणि आता आमच्याकडे पैसे नाही। आमची इकडे तार वगैरे आम्ही आमचं हे केलेलं होतं, तर ते हे प्रकाश नानजी पटेल यांचे डंपर येतात एकत्र आणि इकडे माती लोटतात आणि बळजबरीने कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि आम्ही विरोध केला तरी सुद्धा त्यांनी हे मोठी मोठी दगड इकडे लोटली आहेत। माझे बाबा तेव्हा इथं काम करत होते राबणीचं, त्यांच्या अंगावर सुद्धा येऊ शकत होतं। आणि आम्ही याच्यावरती दावा सुद्धा चालू आहे न्यायालय। हे जे आहे न्याय प्रविष्ट असूनही ते बळजबरीने इथे कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। तुमची मागणी काय, म्हणजे काय मागणी तुम्ही आमच्या आम्ही हे जे जबरदस्तीने इकडे हे घेण्याचा प्रयत्न करत, आम्ही पोलिसांना सुद्धा बोलवलेलं, पण तरी पण त्याच्यामधनं काही दाद नाही मिळाली। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबला आम्ही इथे लक्ष घालण्यास विनंती करतोय की इथे हे जबरदस्तीने इथे कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आमच्या कब्जात असलेली जमीन जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर आम्हाला कृपया करून न्याय मिळवून द्यावा व सगळ्यांनी इथे लक्ष घालावे। मी या तुमच्या चॅनल मार्फत मी डीसीपी व कमिशनर साहेबांना सुद्धा सांगतो की त्यांनी सुद्धा इकडे आवर्जून लक्ष घालावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे। आपकी जगह पर कब्जा कौन कर रहा है? भूमि एसोसिएट प्रोप्राइटर
प्रकाश नानजी पटेल त्यांचेच हे डंपर 20-20 डंपर इथं चालूच असतात दिवसभर. आम्ही इथं मध्ये मध्ये येत असतो. आमच्या जीवाला पण धोका आहे, माझ्या कुटुंबाला सुद्धा धोका आहे. रस्ता सुद्धा बंद झालेला आहे इथला. त्यांनी दोन्ही बाजूला 10-10 फूट रस्त्याचे दाखवतो भरणी केलेली आहे. आम्हाला येण्या जाण्याचे पावसाळ्यामध्ये तर खूपच हाल होतात. आम्हाला पाण्यामधनं सुद्धा यायला लागतं. प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं व एका सामान्य नागरिकाला न्याय मिळवून द्यावा, हीच इच्छा आहे. हमने ये भी देखा कि आपके घर के जाने के लिए रास्ता जो है पूरी तरह से बंद होते जा रहा है, वो क्या है मामला? इथं गावकीचा रस्ता होता पूर्ण गल्ली. जेव्हा 2007 जेव्हा पूर आला तेव्हा सुद्धा त्या एक थेंब सुद्धा पाणी साचलेलं नव्हतं. पण आता तिथला जो मेन प्रमुख जो नाला होता पाणी जायचा, तो नालाच त्यांनी बंद करून टाकलेला आहे भरणी करून. आणि त्याच्यामुळे आता पाणी जायला मार्गच उरलेला नाही आणि म्हणून मग पाणी तिथं आता पूर्ण थांबतं. एक जरी पाऊस आला तरी पण ते पाणी लगेच तुंबतं आणि रस्ता पूर्णपणे बंद होऊन जातो. आम्हाला पूर्णपणे पाण्यात ना चालत चालत तिकडे छोटे मुलं आहेत माझी त्यांनी एवढा भराव केला इकडे. आणि आम्हाला त्याच्यातनं चालत चालत यायला लागतं. पूर्ण आमचे कपडे भिजतात तरी रोज आम्हाला सकाळी तसंच जायला लागतं ऑफिसला. तिथे मुलाला पण जायला लागतं. लहान मुलांना शाळेत जायला पण पावसाळ्यात तर पूर्ण रस्ता बंदच होतो. आम्ही खूप आलाय की नाही तरी सुद्धा आम्ही कसं तरी मोठ्या जीव धोक्यात मुठीत ठेवून आम्ही रोज इथं जातो इथनं रस्त्यातनं.